नमस्कार। आजच्या या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हा सर्वांना हे निदर्शनास आणून देते आहे की आपण सर्वजण 4 लाख सभासद आहोत, परंतु काही ठराविक ग्रुपच आजपर्यंत आपल्याला जॉईन झालेले आहे। सर्व सभासदांनी हे विसरू नये की आपण ज्ञानराधाचे सभासद आहोत। जसा सुरेश कुटे एक आहे, अर्चना कुटे एक आहे, तसंच आपण सर्व ठेवीदार आहोत, ज्ञानराधाचे ठेवीदार आहोत। मग तो ह्या गावचा त्या गावचा असं नको, ह्या व्यक्तीचे त्या व्यक्तीचे इथे राजकारण आणू नका। कुठल्याही व्यक्तीला मोठेपणा द्यायचा किंवा आपण कोणाकडे याचं नाव होईल हे करू नका। कृपया करून सर्वांनी एकत्र या। जे आंदोलन करत आहेत, जे रस्त्यावर उतरत आहेत, जे निवेदन देत आहेत, ते सर्वजण आपल्यासाठीच लढत आहेत। त्यासाठी सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे। तुम्ही सर्व ज्ञानराधाचे सभासद आहात आणि ज्ञानराधा सभासद इथे एकी दिसलीच पाहिजे। त्यासाठी तुम्ही सर्वांनी कुठल्याही प्रकारचे हेवे दावे न करता एकत्र या आणि काम करा। किती जणांनी आजपर्यंत लोकपालमध्ये कंप्लेंट दाखल केल्या? किती जणांनी तुम्हाला दिल्याप्रमाणे ईमेल आयडी दिलेले होते? किती जणांनी मेल पाठवले? किती जणांनी तुमच्या FIR तुम्ही रिवाइज करून घेतल्या? किती जणांनी SP ऑफिसला भेट दिली? ह्याचा विचार तुम्हीच करा। आज प्रत्येक जणाला वाटतं पैसे मिळाले पाहिजे, पण त्यासाठी काम करणंही तितकंच गरजेचं आहे। त्यांचे पैसे कष्टाचे असतील ते नक्कीच त्यासाठी लढा देतील, परंतु ज्यांचे पैसे कष्टाचे नसतील ती लोक शांत बसतील। तुमचं रक्त इतकं थंड कसं झालंय? तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आज लढा द्यायचा आहे आणि आपल्या न्यायासाठी आपल्या कामासाठी तुम्हाला एकत्र यायचंय। का तुम्ही सर्वजण एकत्र येत नाही? आजपर्यंत किती जणांनी एकमेकांना मदत केली आहे? ज्ञानराधाचे सर्व सभासद एक आहे हे लक्षात ठेवा। जसा सुरेश कुटे अर्चना कुटे एक आहे, तसेच आपण सर्वजण ज्ञानराधाचे सभासद एक आहोत आणि त्यासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे। MPID चा प्रस्ताव तयार होण्यासाठी तुम्हाला आधी तुम्ही जिथे FIR दाखल केलेली आहे तिथे व्हिजिट द्यायला लागेल। तालुका ऑफिसमधून ते जिल्हा कार्यालयाकडे म्हणजेच जिल्ह्याचे SP-कडे ते निवेदन जाईल आणि त्यानंतर तिथे प्रस्ताव जिल्हा स्तरावर केला जाईल। त्यासाठी गावातील प्रत्येकाने काम करणं गरजेचं आहे। ज्यांनी वकील लावले नसतील त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने कंप्लेंट करा। जे SP ऑफिसच्या जवळ राहिला असतील त्यांनी तिथे ग्रुप बनवा आणि प्रत्येक दिवशी तुम्ही वेगवेगळी व्यक्ती तिथे भेट द्या। आणि वकील लावले असतील त्यांनी वकिलांचाही फॉलोअप घ्या। आठवड्यात 5 दिवस असतात, 5 दिवस तरी काम करा। प्रत्येकाने टीम वर्क करा आणि दररोज एक टीम एका ठिकाणी एका SP ऑफिसला भेट देईल। प्रत्येक वेळी आपण आंदोलन करणं शक्य होणार नाही। आज बीडच्या ऑफिसला फॉर्म भरून द्यायचे। काल मला एका लेडीजने फोन केला, 1,500 ते 2,000 रुपये खर्च येईल। प्रत्येकाला जर बीडच्या ऑफिसला जायचं असेल तर 1,500 ते 2,000 रुपये खर्च येईल, परंतु जर तुम्ही एकत्रित येऊन ही कामं केली तर तुमचेही पैसे वाचणार आहे। त्यासाठी तुम्ही सर्वांनी पुढे येणे गरजेचं आहे। प्रत्येकाने ज्याचे ज्याचे पैसे अडकले आहेत त्यांनी स्वतःहून कामं करणं गरजेचं आहे। 5 दिवस फक्त काम करायचं आहे। शनिवार रविवार तुम्ही सुट्टी घ्या, परंतु ह्या 5 दिवसामध्ये प्रत्येकाने काम केलं पाहिजे। थोड्या कालावधीसाठी तुमच्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, रील्स बघण्यापेक्षा तुमच्या कामावर तुमचा वेळ घालवा आणि लवकरात लवकर ही प्रक्रिया राबवली जाईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे।